नमस्कार, मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, लातूर जिल्ह्यातील आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, संजय बनसोडे, बाबासाहेब पाटील, रमेश कराड आणि अभिमन्यू पवार या 5 लोकांचा जर आणि शहराचे आमदार अमित देशमुख यांचा जर विचार केला तर सर्वात जास्त वाचनाची सवय असलेले पैलवान, खेळाडू, लोकात मिसळणारे आमदार कोण म्हटलं तर बाबासाहेब पाटील यांचं नाव घ्यावं लागेल. कारण बाबासाहेब अभ्यासू आहेत, ज्यांनी पतपेढी, बँक, शाळा, कॉलेज, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद तसेच वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळं एक संयमी, अभ्यासू आणि तेवढेच परखड स्पष्ट असलेले व्यक्तिमत्व ज्यांना अजितदादा पवार यांनी सहकार मंत्रीपद दिलं आणि सहकार मंत्र्याचा विचार करत असताना आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे की लातूर जिल्ह्यातल्या सहकाराला शिस्त लावायला हवी. सहकाराला शिस्त लावत असताना त्यांनी सगळ्यात अगोदर या ठिकाणी DDR चांगला असला पाहिजे. DDR चांगला असेल तर तो निर्णय घेऊ शकेल, तो अभ्यासू असला पाहिजे आणि शेवटी सहकार मंत्र्यापुढे कुठलाही DDR हा आगाऊपणा करू शकत नाही. त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका किती, पतपेढ्या किती, मजूर सोसायट्या किती, लिक्विडेशन मध्ये किती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किती कर्ज देते, कुणाला कर्ज देते आणि त्याचबरोबर कर्मचारी शेतकऱ्यांना किती कर्ज दिलं गेलं, नंतर त्याचबरोबर साखर कारखान्याला किती दिलं गेलं, पतपेढ्यांना किती दिलं गेलं आणि त्याचबरोबर सूतगिरण्या किती दिवाळखोरीत निघाल्या, कोणत्या कोणत्या सूतगिरणीकडं किती किती थकबाकी आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणून लातूर जिल्ह्यातल्या सहकार्याला, सहकारी चळवळीला दिशा देण्याचं काम करावं. विना सहकार नाही उद्धार म्हणत असताना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हणत असताना निश्चित बाबासाहेब पाटील हे दिलेला शब्द पाळणारे आणि नाते संबंध, स्नेह संबंध जपणारे. तसं त्यांनी जिल्हा बँकेचं जवळजवळ अनेक वर्षापासून ते संचालक, व्हाईस चेअरमन राहिलेले आहेत आणि आता त्यांना महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की लातूर जिल्ह्यातील सहकारी चळवळीला काय करावं लागेल, ज्यामुळं सहकार म्हणजे स्वाकार नाही हे लोक त्यांना सिद्ध करावं लागेल. निश्चित वेगवेगळ्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला असलेले MD हे पात्र आहेत का, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक साखर कारखान्याला एकूण कर्जाच्या किती टक्के कर्ज, व्याज, लोन हे जिल्हा आपल्या सहकारी साखर कारखान्याला देतं, साखर कारखान्याबरोबरच सूतगिरण्याची काय अवस्था आहे, त्यांच्याकडे किती थकबाकी आहे, मजूर सोसायटीची अवस्था काय आहे, किती मजूर सोसायट्या या सभासद आहेत, मत्स्य सोसायटीची काय अवस्था आहे, त्याचबरोबर बचत गटाला किती कर्ज दिलं गेलं, अशा वेगवेगळ्या प्रकारचा विचार करत असताना काल ते खूप छान बोलले. आम्हाला लोकांच्या, शेतकऱ्याच्या डोळ्यात नाही तर शेतीत पाणी असलं पाहिजे. खरं म्हणजे बाबासाहेब पाटलांची भाषणं ही ऐकण्यासारखी असतात, अत्यंत अभ्यासू. कारण बाळासाहेब जाधवांच्या मार्गदर्शनात त्यांनी जी वाटचाल केलेली आहे ती अत्यंत दैदिप्यमान आहे. सिद्धी शुगर कारखान्याचं नियोजन, त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय विकसित करण्यासाठी केलेला प्रयत्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातील सहकारी दूध संस्थाची काय अवस्था आहे, त्याचबरोबर दूध भक्ती प्रकल्पासाठी आणि दूध डेअरीसाठी काय करता येऊ शकतंय, जिल्ह्यातल्या सगळ्या दूध संस्थांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी काय येऊ शकतंय आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणून लातूर जिल्ह्यातील सहकारातील
झारीतील शुक्राचार्यांना शिक्षा झाली पाहिजे, ज्याचा अर्थ कुणाला उद्ध्वस्त करा असं नाही. कायद्याची भीती ही लोकांना वाटली पाहिजे आणि सहकार निश्चित दिलीपरावांचं त्यांची मैत्री वेगळी, वेगवेगळ्या नागरी सहकारी बँकेच्या चेअरमनची त्यांची मैत्री वेगळी, पतपेढ्याची वेगळी, आणि याबरोबर हाऊसिंग गृहनिर्माण संस्था, गृहतारण संस्था आणि त्याचबरोबर शिक्षक पतपेढ्या अशा वेगवेगळ्या सहकाराला एक सहकार भवन करत असताना तो सहकार भवनाचं भूमिपूजन लवकरात लवकर व्हावं. आणि फक्त भूमिपूजन नाही तर इमारत चांगली असून चालणार नाही, तर त्या ठिकाणी चांगलं प्रशासन चाललं पाहिजे. गुन्हेगाराला भीती वाटली पाहिजे. ऑडिट वर्ग अ ब क ड करत असताना कोणत्या कोणत्या पतपेढ्या आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या स्पर्धा ठेवत असताना सहकारात लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या सहकारी संस्था, सोसायट्या आणि कर्मधर्म संयोगानं आज अमितजी शहा हे केंद्रातले सहकार मंत्री आहेत. त्यांनी वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत आणि आता बाबासाहेब पाटील असोत, दिलीपराव देशमुख तर सध्या नाहीतच, नंतर आपले अशोकराव पाटील निलंगेकर असोत, अशोक गुंजपूरकर असोत, त्याचबरोबर वेगवेगळे अशोक गुंजपूरकर झाल्यानंतर वेगवेगळे सहकारातील बँकेचे संचालक 10 वर्षानंतर पुन्हा नाही, तर या सर्व गोष्टीचा विचार करत असताना झालेल्या कायद्याची अंमलबजावणी ही तात्काळ झाली पाहिजे. आम्हाला खात्री आहे बाबासाहेब पाटील हे लातूर जिल्ह्यातील सहकारी चळवळीला गत वैभव प्राप्त करून देतील. कारण तुम्ही किती काळ मंत्री होतात, यापेक्षा तुम्ही घेतलेले निर्णय, याचा अर्थ कुणाला तरी सस्पेंड करणं, कुणाच्या तरी संस्था बरखास्त करण्यानंच काम चांगलं होतंय असं नाही. पण बाबासाहेब पाटील त्यांच्या स्टाईलनं ते निश्चित लातूर जिल्ह्यातील सहकारी चळवळ एक रोल मॉडेल करतील, अशा प्रकारची आम्हाला विश्वास आहे. लातूर जिल्ह्यातील डालडा फॅक्टरी, लातूर जिल्ह्यातील सूतगिरणी, लातूर जिल्ह्यातील 7 मजली बँक, वेगवेगळे खरेदी विक्री संघ, त्याचबरोबर सर्व खरेदी विक्री संघाला गती, आणि ज्या पद्धतीनं एकेकाळी लातूर जिल्हा हा सहकारी चळवळीत यशवंतराव चव्हाण, केशवराव सोनवणे यांच्या काळात एक रोल मॉडेल होता, पुन्हा एकदा सहकारी चळवळीला गतवैभव निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी बाबासाहेब पाटील करतील अशी अपेक्षा. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.